नमस्कार मंडळी, मी तुम्हाला खोटं सांगावं, आज मला गैरा कडक उपास आहे बरं का. गैरा कडक उपास आहे बाई. फक्त फराय चालत, त्याला त्यांना व्यतिरिक्त काही चालत नाही बाई. आणि फराय बी मी अशी काय करेल, फक्त 4 डझन केळी खायलेत बाई. पुरा 6 डझन बी खादा नाहीत मी, फक्त 4 डझन केळी खायले बस. आणि ना बाई फक्त किलोवर साबुदाणा भिजवला होता तेवढा खायले बाई. आणि 2 लिटर दूध पिनू मी. आणि 4-5 सफरचंद पडेल होतात फ्रीज मा काल दिस ना, त्या का बेसन खातात बे. कारण ना गैर डोकं म्हणा असं गर 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 फेकाय राहतं बाई. असा चक्कर येणार बे, पाय उभा नाही राहू देणार पायवर. खोटं नाही सांगावं मी तुमले तरी मन गरमा कोणी विचारं नाही बाई. सासूनी बी नाही, नवरानी बी नाही. का बरं के तुले चक्करी राहणार होती नितला कडक उपास धरले का काय, काही नाही, काहीच नाही बाई. खोटं नाही सांगावं कोण राहत नाही बरं का बाई. आणि जर नवरा जना भरोसावर मी मायबाप सोडी येले तर असं सुद्धा बोलणार, तुला पेढा लावू का फराय ना काही लावू. कितलं वाईट नाही म्हणजे उले. आणि मग सासू काय म्हणे आखो म्हणे एकादशी दुप्पट खाशी म्हणे. मग काय दुप्पट खायली ना मी. हे काही 4 डझन केळी, 1 किलोभर साबुदाणा, 2 लिटर दूध, 4-5 सफरचंद, काय मोठा जास्त घेत काय असले. आणि म्हणे एकादशी दुप्पट खाशी म्हणे. असं कोणा मन नाही विचार करू बाई. असं काही बी टचकर नाही बोली पडू कोणले. जाऊ द्या काय बोलू, आपलाच दात नाही आपला रथ. जाऊ द्या, चाललं भूक लागेल मला, केळी खाई येत मी परत.